आता बातमी ज्योतिबा चैत्र यात्रेसंदर्भातली आहे। ज्योतिबा चैत्र यात्रा ही रत्नागिरी ज्योतिबा डोंगरावर संपन्न होते आणि पंचगंगा नदीच्या घाटावर राज्यातून तसंच कर्नाटक, आंध्र प्रदेश या इतर राज्यांमधून सुद्धा भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात। दख्खनचा राजा ज्योतिबा याची चैत्राची यात्रा उद्या होत आहे। आपल्या कोल्हापुरातील पंचगंगा नदी काठावर भाविकांची गर्दी आहे। त्याचबरोबर या भाविकांसाठी गेली 31 वर्ष इथं महाप्रसादाची व्यवस्था केली जाते। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने इथं व्यवस्था केली जाते आणि ही भाविक या ठिकाणी प्रसाद घेऊन आपले पुढे जात असतात। पंचगंगा नदी काठावर गेल्या 31 वर्षापेक्षा जास्त की ही अन्नछत्र व्यवस्था आहे आणि गेले 3 दिवस कंटिन्यू चालू असते। या अन्नछत्राच्या मार्फत प्रत्येक भाविकाला तृप्त असं मन मुराद अन्न मिळतं। आपल्याला बोलण्यासाठी आहेत अध्यक्ष महापौर साहेब आहेत। काय सांगाल की आपण भाविकांची व्यवस्था कशी करता? या ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या या भाविकांची सेवा चांगल्या पद्धतीचं अन्न या ठिकाणी देऊन या कोल्हापूरची शान राखण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 5 पक्वान्नाचं अन्न सलग 3 दिवस देण्याचं काम आम्ही या ठिकाणी जवळजवळ 250 कार्यकर्ते राबवून त्या पद्धतीने करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। 3 दिवसामध्ये जवळजवळ 1 लाख लोक या अन्नछत्राचा लाभ घेतील एवढी व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। कोल्हापुरात चाललेलं अन्नछत्र गेले 31 वर्ष अखंड सेवा देत असते। प्रत्येक ठिकाणी ह्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक भाविकाला व्यवस्थित जेवण भेटावं याची सगळी जोखीम असते ती प्रत्येक जण पार पाडत असतो। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।